सूर व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता अभिनेता काश्मीर महाजनिया. आणि आता आपल्या समोर मी तिला आमंत्रित करतो जी इथे नसताना तिचं प्रचंड कौतुक प्रत्येकानं केलेलं आहे खूप. आणि ते का केलं हे आपण पाहिलंय आता, कारण सगळ्यांचे चेक्स पोहोचलेत घरी. वा वा. या चित्रपटाची निर्मिती करणारी आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणजेच फुलवंती. हिला एकदा जोरदार टाळ्यांनी आपण प्राजक्ताचं स्वागत करूया. तुम्हा दोघांशी गप्पा मारायला आम्हाला नक्कीच आवडेल. प्राजक्ता, तुझ्यापासून आता आपण सुरुवात करूया. एक तर तू BA आणि MA भरतनाट्यम मध्ये केलंय. जेवढं मला माहिती आहे त्यात असं स्टिफ आणि सरळ राहावं लागतं. आणि ती अजूनही दम खातीये थोडं. अच्छा, ओके. हो, ती म्हणाली थोडी दमती आहे. शास्त्रीजी आणि बाईंचे शब्दाबाहेर आपण नाही. अजिबात आहात की नाही ते आम्हाला 11 तारखेला समजणार आहे. पण कश्मीर, तू ही अतिशय सुंदर दिसलायस आणि ही तशी तुझी दुसरी ऐतिहासिक पात्राची भूमिका. पण याच्या आधी तू जे पात्र केलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, आणि ते जरा आक्रमक आणि लढवय्या असं ते कॅरेक्टर. आणि शास्त्रीजींचं प्रकांड पंडित, वेदांत सूर्य, वेदांताचे अभ्यासक आणि एक वेगळा लहेजा. सो या भूमिकेसाठी कोणती तयारी तू कलाकार म्हणून केलीस? मला असं वाटतं की कुठल्याही कलाकाराने एकच तयारी आपल्या पात्रकरता करावी काय, आणि ती सगळ्यात महत्वाची असते. ती म्हणजे तुमची जी संगीत आहे ती जितक्यांदा वाचू शकाल तितक्या वेळा वाचा. म्हणजे 1000 वेळा वाचा, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या पात्रामधलं काहीतरी नवीन सापडतं, त्या कथेमध्ये काहीतरी नवीन सापडत जातं. सो ती एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. आक्रमकतेबद्दल जर का तू बोललास तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे साकारताना आक्रमक भूमिका अशा होत्या. मला असं वाटतं व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री हे पण खूप अग्रेसिव्ह ही भूमिका आहे. त्यात आक्रमकता आहे पण ती बुद्धिमत्तेची आहे फक्त. त्यामुळे बॉडी लँग्वेज मध्ये ती आक्रमकता जरी नसली तरी तो माणूस येऊन उभा राहिला फक्त, तर त्याचा स्टान्स, त्याची नजर, तो उभा राहिल्यावर त्याच्या आजूबाजूला जी एनर्जी पसरते, एक एनर्जी फील्ड तयार होतो. तो सेन्स तुम्ही तो घेतला त्या बुद्धिमत्तेचा, तर त्यातही एक वेगळ्या प्रकारची आक्रमकता आहे. सो ती ठेवायची होती, पण पॅसिव्ह अग्रेसिव्ह ज्याला आपण म्हणतो. आणि कायम सीन्स करत असताना मी स्नेहल आणि प्रवीण यांच्याशी बोलत होतो की एखादा शॉट झाला, एखादा सीन झाला आणि शास्त्री बुवा एखादी ओळ बोलून गेले किंवा नुसते उभे राहिले आणि एक लुक दिला की त्यानंतर मी नेहमी त्याला जाऊन म्हणत होतो की बुद्धिमत्ता ही खूप शांत असते, बुद्धिमत्ता ही नेहमीच शांत असते, असं आपण सारखं एकमेकांना बोलत होतो. ते असं सतत जाणवत होतं व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री साकारताना. पण याच्या आधीच्या इतर ज्या भूमिका आणि भूमिका खरं तर ऍब्सोल्यूट वेगळी आहे. मग काही चॅलेंजेस जाणवले की काय समजेल? चॅलेंजेस म्हणजे मला सगळ्यात मोठा चॅलेंज जर का दिग्दर्शिका ती नसती, स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे फॅमिली आहे माझ्याकरता, माझा परिवारच आहे, तर ते जर का दिग्दर्शनाच्या बाजूला जर का नसते, स्नेहल नसती आणि प्रवीण पण सेटवरती कित्येकदा असायचा, त्यामुळे तर मला खूप मोठा चॅलेंज होता ही भूमिका साकारताना. कारण युजली अशा पद्धतीच्या ऐतिहासिक भूमिका साकारताना एक विशिष्ट पद्धतीचं प्रोजेक्शन, एक विशिष्ट पद्धतीचा स्टान्स घेऊन उभं राहणं हा प्रकार खूप ऍक्टर्स वापरतात. आणि मी बुक मधनं पूर्णपणे बाहेर ऑफ द टेक्स्ट बुक काम करायचा प्रयत्न करत होतो. तर ते तिन्ही मॉनिटर मागे बसून तिला ते समजणं, कारण समोर कलाकार इतर होते, त्यांच्या चेहऱ्यातच शॉट देताना दिसायचं की अरे हा काय असा पुटपुटून गेला नुसता, पुटपुटल्यासारखं करून, हा ह्यानी काय असं बोलला नाही, हा असं काहीतरी खून आहे. पण ते तिला कळणं फार महत्वाचं होतं. ते तिला कळलं नसतं ना, किंवा तिला ते ऍक्सेप्ट करता आलं नसतं ना, तर मला ते करता आलं नसतं. आणि मग तो खूप मोठा चॅलेंजर असता, भांडण झाले असते. सो हो खरंय. आणि मग ते डबिंग मध्ये मला ते मग जरा मलाही हायचं वाटलं की ओके, आपण जो करायचा प्रयत्न केलाय म्हणजे ऑफ द टेक्स्ट बुक परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो, की जे सहजासहजी कोणी हा मेथड नाही वापरणार, ते करायचा प्रयत्न तो आता डबिंग मध्ये मग ते उचलून धरलं. तेव्हा असं वाटलं की ओके, जसा शास्त्री बुवा जसे ते मांडायचे होते ते घडले. सो तो चॅलेंज मला नाही राहिला, कारण स्नेहल तरडे दिग्दर्शन करत होती, प्रवीण तरडे सेटवर होतो, त्यांना कळत होतं काय करायचा प्रयत्न करतोय ते. आणि ते म्हणजे आता एकमेकांची जास्त बोलायची आम्हाला गरज पडत नाही, नजरेतच होतं. असं फक्त बघायचं, ते नजरेतनं असं झालं की हा ठीक आहे.
ओके करेक्ट चालेल. प्राजक्ताची निर्मिती आहे आणि प्राजक्ता तुझ्या अपोजिट आहे. तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आणि अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. म्हणजे मला आता गेल्या काही आमच्या रेडिओच्या इंटरव्ह्यूज मध्ये मी खूप त्याची मस्करी आणि थट्टा केली, तर मी मला बजावलंय, ताकीद दिली आहे, धमकी दिलेली आहे की चांगलंच बोलायचं ट्रेलर लॉन्चच्या दिवशी. नाही पण खरंच खूप अप्रतिम. मला खूप कौतुक वाटतं प्राजक्ताचं. आणि हा एक चित्रपट आहे जो एका बाईच्या नजरेतनं आपण पाहतो, फुलवंतीच्या नजरेतनं आपण पाहतो. ती मध्यवर्ती भूमिका स्क्रीनवरती ती साकारते आणि चित्रपटाची सुद्धा मध्यवर्ती भूमिका, निर्मितीची जी भूमिका आहे तीही तिने तितकीच तेवढ्याच दांडग्याने तिने ती सांभाळली आहे. त्याचबरोबर व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्रीला तिच्या नजरेतनं ऑडियन्स पाहणार आहे. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून ह्या चित्रपटाला एक दिग्दर्शिकाच असायला हवी होती. ते एका बाईच्या नजरेतनंच व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री सुद्धा दिसायला हवेत. त्यामुळे या दोन्ही महिला सेटवर असल्यामुळे ना मला खूप सेफ फील होतं की ओके ह्या दोघी आहेत म्हणजे मी छान दिसणार आहे. यात काही वाद नाही. निर्माती आहे आणि दिग्दर्शिका आहे, निर्माता आणि दिग्दर्शक नाहीये. सो मी आवडून जाणार आहे नक्कीच. आणि ही निर्माती आहे. मला आम्ही पहिलं जे रीडिंग केलं तरडेंच्या ऑफिसवरती, तेव्हा प्राजक्त मला तरडेंचे फोन आले, स्नेहल आणि प्रवीण बोलले की आपण असं करतोय. मी फोनवर म्हणलो कथा ऐकायला येतो मी, पण माझ्याकडनं होच आहे, आपण करणारच, वादच नाही. आणि प्राजक्ता करते फुलवंती, म्हणलो अप्रतिम, मला प्राजक्ता फुलवंती करणार आहे एवढंच माहित होतं. आम्ही सगळी कथा वगैरे ऐकली आणि छान वाटली एकदम. म्हणजे की नॉट अ सिंगल फॉल्स नोट, अप्रतिम लिहिलेलं होतं सगळं. आणि त्यानंतर मग प्राजक्ताशी पण हाय हॅलो अच्छा छान ही फुलवंती करणार वगैरे वगैरे. आणि मग प्राजक्ता अचानक सगळ्यांना बोलली की चला आता सगळे या जेवायला, आळूची भाजी आहे वगैरे. आणि म्हणलं ही का सगळ्यांना आळूची भाजी आहे आणि जेवायला चला म्हणते, की तर ऍक्ट्रेस आहे ना, हिचं काय. आणि मला नाही खायची आळूची भाजी, मी घरी जाणार आहे जेवायला. पण नंतर सेटवर गेल्यावर मला कळलं की बाईच निर्माते आहे, त्यामुळे बाई सगळ्यांना जेवायला आमंत्रण देत होत्या. सो ते नंतर कळलं मला. वा वा वा. अनुभव फार छान होता, थोडक्यात कळलंच नाही. नाही आलं लक्षात. पण तुमचं जे विद्वत्तेचं आणि कलेचं बंधू आहे ते आम्हाला बघायला नक्कीच मजा येणार. इनफॅक्ट सगळ्यांना बघायला मजा येणार. प्राजक्ता, अनेक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतं. स्वप्नपूर्ती निर्मितीची आणि जी भूमिका तुला खऱ्या अर्थानं साकारायची होती ती भूमिका साकारते. साहजिकच आज काही विचारण्यासाठी ठरलेले प्रश्न तर नेहमीच असतात. पण काय बोलावंसं वाटतंय, काय व्यक्त व्हावंसं वाटतंय, काय सांगू? सर्वप्रथम पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एका कार्यक्रमात विनम्रतेनं स्वागत करते. आणि सगळ्या कलाकारांचे, इथे जमलेल्या सगळ्या मंडळींचे आणि मीडिया हाऊसेस सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही आत्ताच या स्टेजला फुलवंतीला सर्वदूर पोहोचवलेलं आहे आणि या पुढल्या आठवड्यात सुद्धा पूर्ण ताकदीनं पोहोचवणार आहात याची आम्हाला खात्री आहे. ज्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात आणि ज्या संख्येनं आम्हाला सगळे टॅग्स येतात आणि बातम्या वाचायला मिळतात. आणि अर्थात 11 तारखेनंतर सगळे रसिक प्रेक्षक, मायबाप रसिक प्रेक्षक आणि सगळे मराठी माणसं याला उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा बाळगून आम्ही आहोत. बाबासाहेब पुरंदरेंची ही कथा आहे, कादंबरी आहे. जेव्हा ठरलं की काहीतरी चांगलं करायचं, चांगला चित्रपट, तेव्हा मनात हे खूप ठामपणे माहिती होतं की मराठी प्रेक्षक हा अतिशय चोखंदळ आहे, हुशार आहे आणि आशयघन चित्रपट त्याला आवडतात. काही आपल्याला चला मजा मस्ती लला असं चालणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची होती कथा. तुमच्या कथेचा म्हणजे तुमचा सांधा जे काही तुम्ही नंतर सगळं त्याचं रंगरंगोटी आणि अलंकरण कराल, पण आत्माच जर चांगला नसेल तर कितीही त्याला रंगवा त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती एक उत्तम कथा आणि ती मला बाबासाहेबांच्या कादंबरीत रूपाने मिळाली. बाबासाहेबांच्या या ही फक्त सरचा या एका कथेवर, कादंबरीवर चित्रपट आलेला आहे आणि ही दुसरी चित्रपट निर्मिती आहे. तर पहिल्याच निर्मितीमध्ये एवढं मोठं पुस्तक आपल्या पदरात पडणं हे मी देवाचे काय म्हणाल मी आशीर्वाद समजते. कारण फुलवंतीच्या पाठीमागे खूप जण होते. अमृत पुरंदरे आज इथे उपस्थित आहेत, बाबासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांना माहिती आहे खूप जण त्यांच्या मागे मागे फिरत होते. आता मी तुम्हाला नावं पण सांगू शकते, लिस्ट आहे. पण अमृत सरांनी ती कादंबरी मला दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. माहित नाही त्यांचा हास्यजत्रेवरचं प्रेम असेल
माझ्यामध्ये त्यांनी त्या TV मध्ये काय पाहिलं मला माहिती नाही, की नाच चांगलं करते, तन्मयतेनं करतेच आहे, कारण ते मला ओझरतं बोलले ते हे शब्द होते. पण खरंच मी भाग्यवान, कारण कथा उत्तम गाठीशी असणं हे आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग ते बॉलिवूड असो, टॉलिवूड असो किंवा मराठी असो. तुमच्याकडे चांगली कथा नाही तर तुमच्याकडे काय नाही, तुम्ही बनवू नका मग चित्रपट. सो उत्तम कथेनं अशी सुरुवात झाली. त्यानंतर माध्यमांतर करायचं होतं. जेव्हा कथेचं, कादंबरीचं माध्यमांतर होतं ते नीट नाही झालं तरी देखील चित्रपट पडतो. तर अशा वेळेस माझ्याकडे अजूनही मेलमध्ये 7 ड्राफ्ट्स आहेत गणलेले फुलवंतीचे, जे नाही जमूनच नाही आले. मग शेवटी मी प्रवीण सरांकडे गेले, कारण मला माहिती होतं मराठीतला सिद्धहस्त लेखणी असलेला एकच माणूस आहे, आरारारा खतरनाक. सो म्हटलं सर, आम्ही पांडूच्या निमित्ताने एकत्र काम करत होतो, त्यामुळे सर तुम्ही मला हे प्लीज लिहून द्या, हे भल्याभल्यांना जमत नाहीये. मी खूप फिरून आले FTII पासून काय तर तुम्ही लिहा. आणि सरांनी फक्त 1 दिवसाचा वेळ घेतला. रात्री कादंबरी नेली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मला फोन आला की हो मी लिहितोय. त्यांना इतकी ती कादंबरी आवडली. अर्थात अतिशय दमदार कादंबरी आणि तेवढेच धारधार संवाद प्रवीण सरांनी लिहिलेले आहेत. तेव्हाच ते मला म्हणाले की प्राजक्ता, हे मी लिहितोय पण हा माझा झोन नाही, इथे काय हाणामाऱ्या शिटी गाळ काय खतरनाक असं काय नाहीये. तर हे एका बाईची कथा आहे, तेवढ्या संवेदनशीलतेनं ती एक्झिक्यूट झाली पाहिजे. मी लिहितो पण आपण स्नेहलला डिरेक्ट करायला देऊया. आणि मी एक क्षणाचाही विलंब नाही लावला, म्हणाले चालेल, कारण मी तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की महिला राज यावं यासाठी मी किती आग्रही आहे. आणि इन जनरल आता सगळीकडे आपण पाहतोय, मला त्याचं काय आठवतं, उदात्तीकरण करायचं नाही आहे, पण इन जनरल महिलांवरचे अत्याचार, अन्याय, अपमान सत्र हे आपण सतत बघत असतो. आणि त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की एका महिलेला साथ दिली पाहिजे, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि एका बाईनेच दुसऱ्या बाईला मोठं केलं पाहिजे. आणि या थॉटमधून मी स्नेहल ताईला म्हणलं येस तू कर, मी आहे, मला आवडणार आहे ते. आणि खरंच असं कष्ट देखील म्हणाला की बाईची कथा बाईने मांडणं याचा फार मोठा इम्पॅक्ट होतो. आता छोटे छोटे प्रसंग जे आता तुम्ही पाहिले आहेत खरं तर, आणि खरी कथा तुम्ही 11ला पाहणार आहात, त्यामुळे मी ते सांगत नाही, परंतु इतके छोटे छोटे काही ग्लिम्सेस आहेत की कदाचित पुरुषाला नसते कळले, ते बाह्य म्हणून तिला कळले आणि तिथे ते जपले आणि त्या पद्धतीने तिने एक्झिक्यूट केले. तर एका स्नेहल ताईसाठी जोरदार टाळ्या. ट्रेलर बघून तुम्हाला जाणवलं असेल की हे पहिलं दिग्दर्शन आहे तिचं, कुठेही जाणवणार नाही हे पहिलं दिग्दर्शन आहे, म्हणजे इतकं कमालीचं केलं तिथे. त्यानंतर एक गोष्ट आहे की चांगलं लिहिलंय, छान मस्त दिग्दर्शक छान, पण आता तिचं नीट शूट नाही ना झाली तरी देखील काय उपयोग नाही बुवा. आणि मग अशा वेळेस आम्हाला आठवण आली की भव्य दिव्य चित्रपट कोण बरं शूट करता छान. देवाने आम्हाला देवाला पाठवलं. आणि हिरामंडी, बाजीराव मस्तानी, पद्मावत असे सिनेमे ज्यांनी शूट केले तसे महेश लिमये आम्हाला मिळाले. आता सुद्धा ते रामायणची एक मोठी फिल्म बनते त्या सेटवर इथे आलेले आहेत, हे म्हणतात कट करा. पण एवढा मोठा सिनेमॅटोग्राफर आम्हाला मिळाला. माझ्यासाठी ही पर्वणी होते की ज्यांनी दीपिका, प्रियांका, करीना ह्या सगळ्यांना शूट केलं, त्यांच्या लेन्समधून दाखवलं, त्यांच्या लेन्समधून आपण सगळ्या महाराष्ट्राला दिसणार आहोत, हे मला फार भारी वाटतंय. त्यानंतर अर्थातच नृत्य आणि संगीत ह्या चित्रपटाचा फारच मोठा अविभाज्य भाग आहे. आणि संगीतासाठी आम्हाला अविनाश विश्वजित लाभले, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. हे त्यांचं पहिलं अविनाश विश्वजित म्युझिकल आहे आणि ते का आहे तुम्ही पाहताय आता, कारण त्यांनी 100हून अधिक कलाकार ह्या गाण्यांसाठी, BGM साठी त्यांनी एकत्रित आणले. लेयर्स बघायला मी जेव्हा रेकॉर्डिंगला जाते ना, ते हा तबला जरा खटकतोय दादा, बरं बघतो असं म्हणून ते खाली स्क्रोल डाऊन करतात ना, तेव्हा मला कळतं किती लेयर्स आहेत, ते शोधावा लागतो. इतके लेअरिंग त्यांनी ह्यासाठी केलेले आहेत. इतके सुंदर गायक बेला शेंडे, राहुल देशपांडे, आर्या आंबेकर आणि आमची वैशाली ताई, जिनं लावणी गायले. माझा हट्ट होता की प्लीज वैशाली ताईला गाऊ दे, तर मदन मंजिर तिने गायलं. असं इतके सुंदर गायक त्यांनी आमच्यासाठी ऑनबोर्ड आणले. आणि 2च गाणी तुम्ही ऐकली आहेत मंडळी, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, अजून 2 गाणी आहेत आणि ती सुद्धा धमाकेदार आहेत. आणि त्या पल्याड जाऊन 2-3 डान्सिकल म्युझिकल्स आहेत आणि BGM तर आहेच आहे, ज्यामुळे तुम्ही भारावून जाणार आहात मला खात्री आहे. आणि तसंच मी नृत्याचंही म्हणेन,
उमेश जाधव सर. कसं आहे ना की अभिजात कथा आहे, पण त्याला जर अपील नसेल आत्ताच्या प्रेक्षकांना तर मजा येत नाही. आणि त्यासाठी आम्हाला आर्ट आणि कमर्शियल अस्पेक्ट यांची बरोबर जुळवणी करून सुवर्णमध्ये साधून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. म्हणून उमेश सरकीचे क्लासिकल फोक पण तेवढेच ऑथेंटिसिटीने करतात आणि एकदम कमर्शियल पण तेवढेच भारी करतात. तर भव्य करायचं होतं, मोठं करायचं होतं आणि युवशे सरांचा हात कोणी धरू शकत नाही त्या बाबतीत. पहिल्या दिवसापासून मला आवडत होते 2 सीन कमी शूट कर, पण मी गाण्यावर कॉम्प्रोमाइज करणार नाही. तुझ्या मागे 20 मुली नाचल्याच पाहिजेत आणि खरंच त्यांनी आम्हाला करायला लावलं. 2 सीन नाहीच झाले आमचे, पण आम्ही गाण्यावर कॉम्प्रोमाइज नाही केलं. तुझ्यावर आहे आम्ही प्रत्येक गाण्याला 2 दिवस प्रत्येक गाण्याला आम्ही शूट केलं आणि सेकंड शेड्यूलचं सगळ्यात मोठं झालं त्या गाण्यासाठी झालं. इट्स अ कॉम्प्लिमेंट सर. नाही सर म्हणजे मी नाही चांगलंच बोलतोय मी बोलणार. हे बोलण्यासारखंच आहे. माझे ना 250-300 चित्रपट झाले, पण ह्या चित्रपटामध्ये एक गोष्ट राहिली सर. अरे तू पिक्चर मध्ये इतकं उत्कृष्ट परफॉर्मन्स केलं, तिथे सगळं भरून पावलं. हिनी माझ्याकडनं सही करून घेतली की गाणं 1.5 दिवसातच संपवणार. क्या बात आहे. आणि इतकं प्रेशर होतं. महेश लिमयला म्हटलं अरे तिने असं केलेलं आहे. अरे नाही असं कसं होणार, आपल्याला वेळ तर लागणारा प्रत्येक सिक्वेन्स आपल्याला चांगल्या पद्धतीने शूट करायची आहे. पण तिने हे एवढ्या करता केलं की ते 2 दिवसापेक्षा जास्त दिवस होऊ नये म्हणून कदाचित प्राजक्त तू हे केलं असावंस. आणि त्याच इंटेन्सिटीमुळे आम्ही सगळ्यांनी काम केलं. सो माझ्या आयुष्यात मी म्हणेन की असं एक फुल आलेलं आहे फुलवंतीच्या रूपाने की जिचा सुगंध मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात पसरतोय आणि तो विदेशात सुद्धा पसरेल. आणि हे फुल मला वाटतं 11 तारखेला सगळेच बॉक्स ऑफिसवर घ्यायला येणार आहे. आणि हे फुल इतकं चांगलं का, याचा सुगंध इतका चांगला का, यांनी जे चॅलेंज दिलेलं आहे त्याच्या बाबतीत आहे की आणि नृत्य आणि अध्यात्माची परीक्षा आहे ती 11 तारखेला आपण पास होऊ असं मला डेफिनेटली वाटतं. थँक्यू प्राजक्ता वन्स अगेन. थँक्यू मंगेश पवार. थँक्यू सो मच. आय लव्ह यू स्नेहल तरडे, प्रवीण तरडे. कारण मी प्रवीण तरडेचे सगळे चित्रपट केले पण स्नेहल बरोबर काम करण्याचा हा पहिली संधी होती. थँक्यू सो मच. आणि ती खूप अभ्यासू आहे, खूप अभ्यासू आहे. असं कमी वेळा मी बोलतो, खरंच खूप अभ्यासू आहे. आणि ते संपूर्ण टीम म्हणजे मानसी आतर्डे असेल, महेश लेमय असेल, एकनाथ कुटे, बॉम्बे दिवस असेल, एडिटर आमचा, सगळ्यांनी आपले लिरिसिस्ट, सिंगर्स. थँक्यू विश्वजित अविनाश. माझा हा पहिला असा चित्रपट आहे ज्या चित्रपटामध्ये मी जवळजवळ 10 सिटिंग म्युझिक डायरेक्टर बरोबर केल्या आणि त्याच्यासाठी त्यांनी परमिशन पण दिली. सो खूप छान सिनेमा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भरतनाट्यम बघायला मिळेल, कथक बघायला मिळेल, फोक बघायला मिळेल, लावणी बघायला मिळेल और बहुत कुछ देखने को. सो 11 तारीख को फुलवंती देखने जरूर जाना. थँक्यू सो मच. थँक्यू. सॉरी मी डायरेक्ट असं आलो. सो हेच मी सांगते की एवढे पॅशनेट सगळे तंत्रज्ञ आहेत, आमच्याही पेक्षा जास्त पॅशनेट. आणि तेच कलाकारांच्या बाबतीत मी म्हणेन कश्मीर, प्रसादा, त्यानंतर वैभव मामले, सगळेच फॉर दॅट मॅटर. मी सगळ्यांची नावं आता घेत नाही कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कश्मीरविषयी सांगते. आत्ता तो अशा पद्धतीनं धावतोय माझ्याबरोबर प्रमोशनला. काल पुण्यात होता, आज इथे मुंबईला आहे, परत आम्ही पहाटे पुण्यात निघणार आहोत. आणि तरी रात्री 12 वाजता फोन करून मला ओरडतोय, प्राजक्ता तू हे रील नाही केलं, तू नाचत नाही, तू हे कर, तू हे का नाही करत, हे का नाही करत, हे कर, तू सांग तुझ्याकडे पैसे नाही, तू मी टाकू का पैसे, असं हा ओरडतोय. सो हे ह्यासाठी खरंच भाग्यवान असावं लागतं की तुम्ही जे उभारताय त्याला सगळे जोडीला जे येत आहेत ते तुमच्यापेक्षा जास्त पॅशनेट आहेत आणि जास्त तळमळीनं काम करतात. आणि एकनाथ दादांचं आता नाव काढलं सरांनी. येस, आता आमच्या आर्टवर सगळ्यात जास्त खर्च जर कुठे झाला असेल तर डेफिनेटली तो आर्टवर आहे. कारण हा पेशवे काळातला सिनेमा आहे.
तो काळ उभं करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. तू सगळ्यांना शाल जोडीतनं देतेस नाही माहिती रे, तू हसतोय. यांच्यामुळे 2 सीन कट झाले, त्यांच्यामुळे खर्च वाढला. हा? शास्त्री बुवा, तुम्ही बाबा हसताय म्हणून तर सार्कॅस्टिक वाटतंय हो. असं नाहीये. मी इन जनरल सांगते की सेट्सवर म्हणजे सांगायचा मुद्दा की तुम्हाला ते आता इथे ही खोटी फुलं दिसतात, पण आमच्या सेटवर कुठलंही फुल खोटं वापरलेलं नाहीये. आम्ही जे दिवे वापरले ते सुद्धा कुठेही खोटे दिवे नव्हते, इलेक्ट्रिक्स नव्हते, सगळे आम्ही खरे दिवे वापरले. आम्ही वाती वेळेला माणूस सेटवर ठेवला तर पूर्ण वेळ काय पिकतात किंवा तेलावर त्या तेलासाठी आम्ही सगळ्यात जास्त आपण गच्चीला खाली पाठवूया. आणि तसंही फुलवंतीची माझं एक फुलं आणि माती नाही नाही, तिचं मोठ्या कशा असतील त्या खऱ्याच असतील. त्या बरोबर. फुलवंती कम्प्लीट विनयमध्ये बोलणार. विनय. सो सगळे तंत्रज्ञ, सगळे कलाकार, ह्या सगळ्यांचंच मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा मला सगळ्या मराठी जनांना हेच सांगायचं आहे की कथा आवडली नाही बुवा, कसं शूट केलं यार, ही गाणी अजून चांगली हवी होती, असं आम्ही बोठ्याला जागा नाही ठेवली आहे. तुम्हाला एक अतिशय उत्तम कथानक, त्याची उत्तम बांधणी, त्याचं उत्तम एक्झिक्युशन, भव्य दिव्य सेट, नृत्य, संगीत, कलाकारांची फौज, उत्तम तंत्रज्ञ आणि ह्या सगळ्याबरोबरच इमोशनल ड्रामा, कौटुंबिक सिनेमा, आशयघन सिनेमा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. नवरात्र चालू आहे, शक्तीची नवरूपं आपण सगळे अनुभवतोय. ह्या चित्रपटामध्ये सुद्धा फुलवंती, लक्ष्मी, पेशवेबाईंच्या रूपानं तुम्ही ती सगळी नवरूपं अनुभवाल अशी मला खात्री आहे. आणि नवमीला म्हणजे 11 तारखेला आमचा सिनेमा प्रदर्शित होतोय. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की शक्तीची ही नवरूपं तुम्ही बघायला 11 तारखेला सिनेमागृहात या. आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपलं काहीतरी एक पुष्प आपण अर्पण केलं पाहिजे या हेतूनं ह्या सिनेमाची आम्ही सगळ्यांनी निर्मिती केलेली आहे. आम्ही हे मराठी चित्रपट सृष्टीला हे अर्पण करतोय. पण 11 तारखेपासून हा चित्रपट सगळ्या मराठी माणसांचा व्हावा, मराठी संस्कृतीचा झेंडा सगळ्यांनी उचलून धरावा आणि दसऱ्याला खऱ्या अर्थानं या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीने सीमोल्लंघन करावं अशी आमची इच्छा आहे. क्या बात आहे. 11 तारखेपासून हा सिनेमा तुम्हा सगळ्यांचा होतोय. मराठी संस्कृती जपण्याचा, मराठी माणसाचा केंद्रबिंदू जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि काय योगायोग पहा, कालच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि आम्ही आज ट्रेलर लॉन्च तुमच्याकडे घेऊन येतोय. तर मी म्हटलं त्याप्रमाणे बाबासाहेबांची कथा आहे, अभिजात लेखणी आहे, अभिजात काळ आहे आणि तो आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्या अभिजात मराठी मनाने याला उचलून धरावा अशी नम्र विनंती. आणि तुम्ही सगळेजण हा चित्रपट सर्वदूर पोचवाल अशी खात्री वाटते. अजून खरं राहिलंय माझा हो, हो, बोलू शकतेस. अजून कारण तू 2 भूमिकेत आहे, निर्माती आणि हां. अभिनेत्री. अजून राहिलंच आहे. कारण की हे सगळं बघा, कलाकार म्हणून आपण वेडे असतो, सगळे वेडे तंत्रज्ञ कलाकार आपल्या पाठीशी येतात. त्या सगळ्या वेड्यामध्ये सगळेजण एकदम झोकून देतात, पण पैशाचं सोंग काढता येत नाही हो. एवढा मोठा सिनेमा एक मुलगी घेऊन येते म्हटलं तर कोण खचावेल पैसे टाकायला. सगळ्यात पहिली जी भीती होती किंवा जिथे मला सगळ्यात मोठा संघर्ष करावा लागला तो पैशांसाठीच डेफिनेटली. कारण जेव्हा पिरियड फिल्म येते, ऐतिहासिक चित्रपट येतो, तेव्हा पैसा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि ह्यासाठी सगळ्यात प्रथम माझ्या मित्रानं मंगेश पवारनं धाडस केलं, त्याबद्दल त्याचे मनापासून आभार. मंगेश पवारला तर सगळ्यात पहिल्यांदा त्याने हे धाडस केलं आणि माझ्यावर विश्वास टाकला. त्यानंतर अर्थातच अमोल जोशी सर को प्रोड्युसर म्हणून आम्हाला लाभले. त्यांनी देखील फक्त 2 दिवसामध्ये प्राजक्ता तू करतेस, पॅशनेटली करते, त्यांना कळलं हां मी आहे, तू कर, काय करायचंय, हां ठीक आहे मी आहे, इतकं प्रांजळपणे त्यांनी होकार दिला. तर अमोल जोशी सरांचे देखील मनापासून आभार. पण तरी देखील मोठा सिनेमा आहे, तरीही पैसे कमी पडत होते आम्हाला आणि तरीही एक मसल पॉवर हवी होती, एक स्ट्रेंथ हवी होती. आणि जी स्ट्रेंथ आम्हाला, रॅदर मी म्हणेन आम्हाला नवसंजीवनी मिळाली ती पॅनोरमा स्टुडिओजच्यामुळे. तर ह्यासाठी कुमार मंगल पाठकजी, जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांनी ह्या चित्रपटावर विश्वास दाखवला आणि पहाडासारखे आमच्या पाठीशी ते उभे राहिले. त्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत.
कारण त्यांच्या त्या इंधनामुळे आमची गाडी सुसाट धावली बरं वा, का. वा, वा. हे मी अतिशय प्रांजळपणे नमूद करते. आणि मी म्हणेन की कुमारजींना कन्व्हिन्स करण्यामध्ये एका व्यक्तीचा खूप मोठा हातभार होता आणि ते म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाडके मुरलीधर चटवानी सर. सर तर काय म्हणूया, हा एक दुवा साधला गेला पाहिजे. कुमारजी पटकन भेटणार नाही, पण मधली जी भूमिका आहे त्यांना कन्व्हिन्स करायची ती सरांनी इतक्या ताकदीनं केली की आमचा रस्ता एकदम सरळ सोपा करून दिलात. आणि इतकी इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांची. आत्ता फुलवंतीचे साधारण एक 15-20 व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. एक PR चा, एक एक्झिक्युशनचा, एक PNDचा, असे अगणित ग्रुप आहेत. सगळीकडे सर आहेत आणि सगळीकडे त्यांचं लक्ष आहे. ट्रेलर मधला शॉट त्यांना माहिती आहे. रॅदर हा शॉट आपण कापायचा ठरवलं होतं, हा परत आलेला आहे. इतकं मायन्यूट लक्ष आहे त्यांचं. तर जोरदार टाळ्या मुरलीधर सरांसाठी. त्याचबरोबर रवी आवटी सर, ज्यांनी फायनान्सची धुरा सांभाळली आणि हे जे सगळं गणित जे मी सह्या करून घेतल्यात लोकांकडून आणि सगळ्यांचे चेक्सचे वेळे दिलेले आहेत ते केवळ रवी सरांमुळे शक्य झालं. कारण त्यांनी ते गणित इतकं चोख आखलं की मान्य भव्य दिव्य सिनेमा आहे, परंतु तरी देखील एक शिस्त पाहिजे जी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आहे, मराठीमध्ये त्यांनी आणली, आम्हाला लावली आणि त्याबद्दल मी हे शिकले. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. पॅनोरमा स्टुडिओजमध्ये नेण्याचं काम केलंय विक्रम धाकतोडे सरांनी, त्यांचे देखील मनापासून आभार. आकाश पेंढारकरांचे मनापासून आभार. त्याचबरोबर म्युझिक टीम आमचे राजेश मेनन सर, राजेश सर, म्हणजे इतकं मायन्यूट लक्ष त्यांचं की ये पार्ट नहीं हो रहा है प्राजक्ता, ये काटेंगे, ये जोडेंगे, ऐसा करेंगे, इसका रील बनाएंगे. इतकं मायन्यूट लक्ष आहे की आय एम व्हेरी ग्लॅड की पॅनोरमा म्युझिक आमची ही धुरा सांभाळत आहे म्युझिकची. आणि त्यामुळे ज्या काही रील्स, आता हजारो रील्स बनल्यात ते त्यांनी पोहोचवल्यात सबंध महाराष्ट्रभर. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. इन जनरलच तुम्ही जरा लक्षात घेतलं तर आहे सिनेमा मराठी बनवत आहेत मराठी माणसं, पण कुमारजी पंजाबी आहेत, छतवानी सर आमचे हिंदी आहेत, मेनन सर आमचे साऊथ इंडियन आहेत, जय कोटेचे आहेत ते गुजराती आहेत. असं सगळं तुम्हाला कळतं की पॅलेट इतकी इंटरेस्टिंग आहे. हिंदुस्तान गाजवलेली नर्तकी आहे ना. सही आहे. तर सगळा भारत एकवटलाय इथे आणि एक मराठी सिनेमा पुढे नेण्याकरता एकत्रितपणे एकसंधपणे काम करतोय आणि स्ट्रॉंगली काम करतोय. आणि मी म्हणेन पॅनोरमानी याच्या आधी दृश्यम, ओंकारा, प्यार का पंचनामा, शैतान सारख्या अगणित हिट फिल्म्स दिलेल्या आहेत. शेकडो फिल्म्स त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. तर इतकी मोठी कंपनी आम्हाला फुलवंतीसाठी ऑनबोर्ड आमच्यासाठी आली, ह्यासाठी आम्ही देवाचे आभार मानतो आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. पुन्हा एकदा कुमारजींसाठी आणि संपूर्ण पॅनोरमा टीमसाठी जोरदार टाळ्या आणि खूप खूप धन्यवाद पुनश्च. आणि कुमारजींसाठी तर मी हे नमूद करेन की इतका कामसू, इतका पॅशनेट माणूस मी बघितला नाही. ते जेव्हा पहिल्यांदा आमच्या फिल्मचं स्क्रीनिंग बघायला आले होते, आय स्टील रिमेंबर, 9:45 आले होते आणि त्याच्या आधी 2 फिल्म्स बघून आले होते. आणि काहीतरी मीटिंग्स वगैरे पण सकाळी करून असा सगळा बिझी दिवस करून 9:45 आले. त्यांनी अखंड फिल्म पाहिली, तेवढ्याच उत्साहात ते बोलले आणि त्याची एनर्जी बघून मी इतकी इन्स्पायर झाले आणि मला असं वाटलं आपण काहीच काम करत नाही त्यांच्यासमोर. इतकं काम करतायत, इतकं पॅशनेटली करतायत आणि इतकं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे त्यांचं. डिसिजन मेकिंग इतकं स्ट्रॉंग आहे. 5-5 मिनिटात त्यांचे निर्णय होतात आणि 10व्या मिनिटाला एक्झिक्यूट होतात आणि तरीही अत्यंत प्रेमानं ते एक्झिक्यूट करतात. अतिशय काइंड, अतिशय दयाळू व्यक्ती आहे. तर मी खरंच मला असं वाटतं की मला पित्याचा वरदहस्त लाभला आहे त्यांच्या रूपानं. 2 पितृतल्य व्यक्ती इथे आहेत, एक तर अमृत सर आणि कुमारजी. आय एम व्हेरी ग्लॅड, आय एम व्हेरी ग्रेटफुल की ही दोघं माझ्या पाठीशी उभी आहेत या क्षणाला. खूप खूप धन्यवाद. असे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. 2 शब्द नाही पण धन्यवाद. तर खूप छान दिसतेस तू. अभिनेत्री म्हणून कमी बोललीस, निर्माते म्हणून अधिकच बोललीस, कारण ही तुझी निर्मिती आहे, पहिली आहे. तू अभिनेत्री म्हणून आम्हा सगळ्यांना माहिती आहे. पण बघ ना, ज्या कादंबरीच्या हक्कांसाठी अनेक मंडळी मागे लागली होती, त्या कादंबरीचा हक्क तुला लगेचच मिळणं आणि हे सगळं स्वप्नवत वाटणारं तुझं स्वप्न सत्यात उतरणं, इंडस्ट्रीची दी बेस्ट टीम ह्या सिनेमासाठी काम करणं,
याचा अर्थ प्राजक्ता तू कुठे गेली तरी प्राजक्ता राज सगळीकडे असणार आहे. हे मेन्शन राहिलं तर म्हणून म्हणलं. थँक्यू फॉर द रिमाइंडर. या क्षणी मी इथे जाहीर करू इच्छिते की फुलवंतीनं जे दागिने परिधान केलेले आहेत, पेशवीडबाईंनी आणि लक्ष्मीनं ह्या चित्रपटामध्ये जे दागिने परिधान केलेले आहेत, ते प्राजक्तराज पारंपरिक मराठी साजचे आहेत. खरंच आज खूप छान योग जुळून आलाय. मराठीला आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याचबरोबर आज फुलवंती जो खरं तर अभिजात मराठी भाषा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवणारा सिनेमा आहे. खूप मोठा सिनेमा आहे आणि त्याचा आज आपण इथे ट्रेलर बघणार आहोत. मला खरंच स्नेहल तो दिवस आठवतोय फेब्रुवारी 23 मधला, जिथे आम्ही महेश म्हणाला तसं पहिले रिडिंग केलेलो होतो आणि तिथपासनं जो प्रवास सुरू झालाय तो आज 11 ऑक्टोबरला संपूर्ण जगासमोर येतोय. आणि मला सांगायला आवडेल की साधारणपणे या सिनेमाच्या म्युझिकमध्ये आता आपण इथे जेवढे जण आहोत तेवढे म्युझिशियन्स, कोरस, रिदमिस्ट, आर्टिस्ट, अनेक सिंगर्स हे सगळे या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे फुलवंती हे जे गाणं तुम्ही ऐकलं त्याच्यामध्ये जवळपास 55 लोकांचा पार्टिसिपेशन आहे. टेक्निशियन्स, कोरस आणि या इतर अनेक विभागांमधनं. मदन मंजरीमध्ये सुद्धा तसंच आहे. पंडित भवानी शंकर जे आज आपल्यात नाही आहेत या जगात, त्यांच्यापासनं ते अनेक सुरेशजी तळवलकर पंडित, त्यांचे शिष्य, अनेक इतकी नावं घेत बसलो तर खूप मोठी नावं होतील, यादी होईल ती. पण ह्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन या सिनेमाच्या म्युझिकमध्ये आहे आणि त्यामुळे एवढं ग्रँड ते आम्ही करू शकलो. आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठे धन्यवाद मी प्राजक्ता माळीला देईन की तिने ही खूप मोठी उडी घेतली आणि त्याच्यामध्ये प्रवीण, स्नेहल दोघांनी सुद्धा कुठेही हात आखडता घेऊ नको, कर हे करायचंय ते कर, ते करायचं ते कर. म्हणजे आता खरं तर मी बोलतो पण आमचं आता बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे, त्यातही इतकंच सगळ्या गोष्टी तामछाम आम्ही केलेला आहे सगळा. कारण तो काळ उभा करणं हे फार चॅलेंजिंग जॉब आहे आणि खरंच खूप मोठी म्हणजे म्युझिकल म्हटल्यानंतर एक मोठी जबाबदारी आमच्या दोघांवरती होती आणि आय होप की ती तुम्हाला सगळ्यांना आवडते. आणि पुढचा प्रश्न असा आहे की हा जो संपूर्ण काळ आहे तो पेशवे काळ आहे. संगीत बदलत असतं, ते काळानुसार बदलतं, पण मग पेशवेकालीन संगीत, त्यात वापरली जाणारी वाद्य किंवा तो काळ संगीतातून त्यासाठी कुठला अभ्यास किंवा काय चॅलेंजेस होते? म्हणजे जी मराठी रेकॉर्डिंग्स मधनं आज बाद झालेली वाद्य आहेत अशी सुद्धा आम्ही आपले खूप ज्येष्ठ एक पर्कशनिस्ट आहेत दीपक बोरकर म्हणून, जे जवळपास गेले 60 वर्ष म्युझिक वाजवतात हिंदी इंडस्ट्रीपासून आणि मराठीमधले ते एक उत्तम म्हणजे पर्कशनिस्ट म्हणून ओळखले जातात. तर त्यांनी सोंडक, बगलबच्चा, दिमडी पासनं वेगवेगळे त्याचे प्रकार हे सगळं त्याच्यामध्ये आम्ही लावणीमध्ये वापरलंय. किंवा काही जी वाद्य होती ती दीपकजींनी स्वतः सांगितलं की हे वेगळ्या प्रकारचं स्वरमंडल आहे जे मी तयार केलेलं आहे, तर ते वापरून बघूया. असे सगळे वाद्य आम्ही त्याच्यावरती अभ्यास केला किंवा हे करता येईल का, हे आता कसं साऊंड होईल. आजच्या काळात ते तेवढं कंटेम्पररी साऊंड होत नाही. मुळात काय होतं की संगीत करायचं म्हटल्यानंतर आजच्या काळातल्या लोकांना ते आवडायला पाहिजे, हा एक जबरदस्त प्रेशर प्रत्येक संगीतकारावरती असतं. पण इथे मी म्हटलं नाही, आपल्याला जे रॉ, जे ओरिजिनल आहे, जे जसं आहे तसं वापरून बघूया, लोकांना ते नक्की आवडेल. त्याचमुळे मला असं वाटतं की तो जो एक फ्लेवर आलेला आहे त्या म्युझिकला, तो पूर्णपणे कुठेही इलेक्ट्रॉनिक नाही, पूर्णपणे सगळं लाईव्ह आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक वाद्य जे वाजवतं ते वाजवणारा माणूस आहे त्याच्यामध्ये. क्या बात आहे. आणि म्हणूनच ही दोन्ही गाणी आम्हाला ऐकताना तर खूप मजा येतेच आहे. डॉक्टर प्रसाद आलेत का? ओके. वैशाली, मी तुमच्याकडे येईल. अप्रतिम गायलाय तुम्ही, अनुभव काय सांगा? पहिल्यांदा तर मी खूप खूप मनापासून थँक्यू म्हणते अविनाश विश्वजित या जोडीला. कारण ह्यांच्या या अविनाश विश्वजित या जोडीने आजपर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारचे कंटेम्पररी सॉन्ग
इंडस्ट्रीला दिली आहे, जी खूप सुपरहिट झाली आहे. आणि मला असं वाटतं पहिलाच हा अविनाश विश्वजित म्युझिकल अल्बम होतोय. आणि त्याचं एक मदन मंजरीचे लिरिक्स मला जेव्हा विश्वजितनी पाठवले की मदन मंजरीचं गाणं आहे, तर मदन मंजरी शब्दच मला इतका आवडला होता. सो थँक्यू स्नेहलताई आणि दादा माझा जो प्रसाद सर, त्यांचं पण मनापासून थँक्यू. इतके सुंदर शब्द त्यांनी या लावणीचे लिहिलेले आहेत आणि खूप मजा आली रेकॉर्ड करताना. खरं तर विश्वजित आणि अविनाश हे दोघं जण जेव्हा स्टुडिओमध्ये एखाद्या गायकाला रेकॉर्ड करतात, सो त्याला स्वतःची प्रतिभा म्हणजे असतं ना, एक गायक म्हणून त्याला खूप कस लावावा लागतो की म्युझिक डिरेक्टरला, संगीतकाराला काय अपेक्षित आहे हे गायकाच्या गळ्यातनं काढण्यासाठी. म्हणजे मी जेव्हा गायला माईकवरती गेली, मला जसं जसं विश्वजित सांगत गेला, अविनाश सांगत गेला, मी फक्त ते फॉलो करत गेले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे सिंगिंग पण जे आहे ते सर्वस्वी विश्वजितनी आणि अविनाशने माझ्याकडे करून घेतलं आणि खूप छान गाणंच मुळात इतकं सुंदर होतं ना, आणि खूप कडक झालंय आणि खूप सगळीकडनं ह्या गाण्याच्या मला रिस्पॉन्स खूप गाण्याचा चांगला येतोय. थँक्यू सो मच ऑल द टीम. थँक्यू. वा. डॉक्टर प्रशांत तिवरे यांनी ते गाणं लिहिलंय, त्याचं लिरिसिस ते आहे. फुलवंती टायटल ट्रॅकमध्ये तुम्ही सुद्धा शब्द गुंफले, तर त्याबद्दल थोडंसं. ते मी शब्द गुंफले याचं पण श्रेय सगळं सरांना आहे. त्यांनी विश्वास ठेवून माझ्याकडे ते काम दिलं. ज्यावेळी प्रोसेस सुरू होती लिखाणाची, तर त्यावेळी माझी हिरोईन रिव्हील होणार होती या गाण्यावरती. तर हिरोईन माझी कुठल्या शब्दांनी रिव्हील होईल त्या शब्दांच्या शोधामध्ये मी होते. आणि सिच्युएशन अशी होती की ती दिल्लीच्या बादशाच्या समोर तिचं नृत्य सादर करते आहे. तर मग ते थोडंसं निदान त्याचं एक इंट्रोडक्शनचा पार्ट तरी संहितेच्या दृष्टीने तो हिंदीमध्ये उर्दूमध्ये असावा असा एक माझा विचार होता. तर त्या शब्दांच्या शोधात मी होते आणि मला काही केल्या बाहेरून कुठून ते मला शब्द मिळत नव्हते की जे ॲपली माझी हिरोईन रिव्हील करू शकते. तर मी खूप विचार करत होते आणि मग विचार करता करता माझ्याच हातातून ते लिहिलं गेलं. मग हे शब्द आले की रोशन है आलम सारा, महफिल में वो दूर लाई है, बेखुदी से मौसम भरा, जन्नत से कोई हूर आई है. हे सगळं लिहिलं गेलं आणि ते मी सरांना ऐकवलं की असं असं माझ्याकडून लिहून झालेलं आहे. तर कसं वाटतं, कारण मला संगीताची भाषा काही कळत नाही. मी यापूर्वी कविता केलेल्या आहेत, पण कविता करणं हे एक वेगळं स्किल आहे, गाणं लिहिणं हे एक वेगळं स्किल आहे. गाण्याला संगीताच्या मर्यादा असतात. तर एकतर या निमित्ताने मी आता हेही सांगू इच्छिते की माझी अशी धारणा आहे की हे जे स्किल माझ्याकडे आलेलं आहे ते प्रणित कुलकर्णी आमचा गीतकार, आमचा दादा जो काही वर्षापूर्वी गेला, तर मला अगदी फिलिंग आहे की जाताना तो मला आशीर्वाद देऊन गेलेला आहे. आमचं नातं खूप गोड होतं. मी आता त्याला खूप मिस करते. म्हणजे मी असं काहीतरी लिहिल्यावरती मी त्याच्या कमेंटची वाट बघायचे फेसबुकवरती, इन्स्टावरती. तर जाताना तो मला आशीर्वाद देऊन गेला आणि त्याच्या आशीर्वादाने मी हे लिहू शकले सर, असं मला वाटतंय. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद या गाण्यासाठी. आणि प्रसाद सर आता इथे नाही आहे, पण त्यांचंही मला दुसरं जे लावणीचं गाणं होतं ते मला लावणीचे आत्ताची जे त्याचं सादरीकरण केलं जातं जनरली, तर मला थोडासा त्याचा हे बदलायचा होता, त्याचं बघण्याचा दृष्टिकोन. लावणी खरं तर खूप सुंदर कला आहे, महाराष्ट्राच्या मातीतली कला आहे, तिला अदब आहे, तिला एक आपण आदर आहे त्याच्यामध्ये. त्याचं खूप थोडंसं हल्ली चीप ह्याच्याकडे झुकल्या जातं, तर ते मला थोडंसं कुठेतरी खटकत होतं. त्यामुळे शब्द लिहिताना किंवा
नृत्य बसवताना सुद्धा किंवा सादर करताना सुद्धा त्यात अश्लीलता कुठे येणार नाही. त्या शब्दांमध्ये कुठेही असे घाणेरडे काही शब्द नसतील असं एक इच्छा होती की एक छान ऑथेंटिकेट अधिकृत लावणी कशी असेल ती तशी व्हावी, आपण ती करूयात. तर असं मी प्रसाद सरांना सांगितलं, आमचे डॉक्टर आहेत ते, तर त्यांना सांगितलं की मला असं हवं आहे आणि त्यांनी खूप सुंदर शब्द लिहून दिलेले आहेत. तर त्यांना सुद्धा खूप धन्यवाद. वा वा, क्या बात आहे. अतिशय उत्तम अशा शब्दसुमनांना सुंदर असा सांगीतिक साज आणि तुमच्या स्वरांचा साज चढवून आता जी गाणी आमच्या समोर आली आहेत ती जणू काही सौंदर्यशाली प्राजक्ताचा सडाच आम्हाला त्या सगळ्यांना जाणवतोय, भासतोय. सॉरी पण यासाठी मी पुण्याहून आलोय. सो मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्हाला विनंती करतो की